नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 60. गुलाबी फ्लॉवर प्रिंटची सिल्कची साडी, गळ्यात मोत्यांची माळ, कानात मोतीचे कानातले व एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात कडा, कपाळावर नाजूक टिकली व लांब सडक मोकळे केस. अदिती ही एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हती. दमयंती अदितीला पाहून खूप खुश झाल्या. नंतर त्या बाकी सर्वांना भेटल्या. तितक्यात त्यांचा मोठा मुलगा रणबीर व त्याची पत्नी अनुपमा तिथे आले. खनी खंबा काकीसा दोघे मानना म्हणाले व त्यांच्या पाया पडले. खंबाघणी, सुखी रहा. आणि हे काय, तुम्ही दोघेच? आमची छोटी परी कुठे आहे? माने विचारलं. त्या झोपल्या आहेत, अनुपमा म्हणाली. तसा रणबीर विक्रमला भेटायला गेला. अदिती, ह्या अनुपमा, काकीसाच्या मोठ्या सून, आणि ते आता गेले ते ह्यांचे पती रणबीर, मा म्हणाल्या. तसे अदिती पाया पडायला वागणार. अनुपमाने तिला रोखले. नाही दीदी, तुम्ही आमच्या बहिणीसारख्या आहात आणि बहिणीच्या पाया पडत नाही, अनुपमा हसत म्हणाली. भाभीसा, शालिनी अनुपमाच्या गळ्यात पडत म्हणाली. तुम्हाला माहीत आहे भाभीसा, अनुपमा भाभीसा खूप छान आहे, सर्वांची खूप काळजी घेतात, शालिनी म्हणाली. आता तुमच्या भाभीसा आल्या आहेत, आता आम्हाला त्रास देणं बंद करा, अनुपमा म्हणाली. अजिबात नाही, उलट आत्ता तुमचा त्रास वाढला आहे. अदिती भाभीसाही तुम्हाला त्रास देतील, कारण तुम्ही मोठे आहात, शालिनी म्हणाली. तसे सर्वजण हसले. विक्रम, रणबीरने आवाज दिला. तसा विक्रम त्याच्या दिशेने गेला व त्याला मिठी मारली. कसे आहात भाई? किती बदलले आहात तुम्ही, खूप वर्षानंतर भेटत आहात, विक्रम खुश होत म्हणाला. आमचं सोडा, मला सांगा, तुम्ही लंडनला गेले तेव्हा आम्हाला वाटलं की आमची भाभी एखादी गोरी मेम असेल. इथे तर सर्व उलटं झालं आहे. रणबीर विक्रमची खेचत होता. खूप मोठी स्टोरी आहे भाई, निवांत सांगेल. आधी सांगा, तुमची होणारी भाभीसा कशी आहे? विक्रमने विचारलं. घनी सोनी, अगदी काकीसासारखे आहेत, फक्त दादीसा यांना आवडल्या पाहिजे, रणबीर म्हणाला. त्याचे सर्व आत जाण्यासाठी निघाले. सर्वजण आत आले. अदितीला तर खूप दडपण आलं होतं. इतकी मोठी फॅमिलीमध्ये राहण्याची तिला सवय नव्हती. त्यात तिचे आईबाबाही तिच्यासोबत नव्हते. अनुपमाने अदितीला आत चलायला सांगितलं. जसे अदिती दरवाजाच्या आत पाय ठेवणार तसा मोठा आवाज घुमला व सर्वजण त्या आवाजाने घाबरले. थांबा. तशी अदिती दचकली व पाय मागे घेतला. सर्वजण आत गेले होते. फक्त अदिती व अनुपमा बाहेर थांबले होते. अदितीने समोर पाहिलं. एक 70 वर्षांची गोरीपान धडधाकट स्त्री उभी होती, जिने क्रीम कलरची सिल्कची प्लेन मारवाडी पद्धतीची साडी नेसली होती व डोक्यावर पदर घेतला होता. चेहऱ्यावर गुंधन, गळ्यात, कानात व हातात हिऱ्याचे किमती दागिने तिने परिधान केले होते. दादीसा, अनुपा हळूच अदितीच्या कानात म्हणाली. तुम्हाला घरच्या चालीरीती सांगायला हवं का? नवीन सून पहिल्यांदा घरी येत आहे, आधी त्यांची नजर उतरवा आणि मग आत घ्या, दादीसा रागात म्हणाल्या. जी दादीसा. तसे काकीने अनुपमाला इशारा केला. अनुपमा आरतीचा ताट घेऊन आली. काकीने आधी अदितीला ओवाळलं व तिची नजर उतरवून तिला आत घेतलं. तशी अदिती आत आली व भीतच दादीसाच्या पाया पडली. दादी अदितीला खालून वर नेहाळत होत्या. एका दुसऱ्या जातीची मुलगी सून म्हणून आणणे त्यांच्या मनाला पटलं नव्हतं, परंतु त्यांना माहीत होतं मिस्टर राठोड मुलांच्या बाबतीत कोणाचं ऐकत नाही. आणि असेही अदितीमध्ये खोट काढण्यासारखं काहीच नव्हतं. दादीसा, विक्रम
त्यांच्या पाया पडत म्हणाला, खुश रहा. कसे आहात? किती दिवसांनी तुम्हाला पाहत आहे. दादीसा म्हणाल्या, भाई आजकाल खूप बिझी असतात ना, आणि आता लग्नानंतर जास्त राहतील. आशुतोष दादीला मिठी मारत म्हणाला, दामिनी, तुमचा हा मुलगा कधीही सुधारणार नाही. विक्रम जितके शांत आहे तितकाच हे बंडखोर आहेत. दादी म्हणाल्या. आणि मी? शालिनीने विचारलं. तुम्हीही शांत आहात. प्रताप, शालूही आता मोठी झाली आहे. आता ह्यांच्यासाठीही एखादं चांगलं स्थळ शोधा. दादी म्हणाल्या, तुम्ही सर्वजण माझ्या लग्नाच्या पाठी का पडले आहात? मला नाही करायचं लग्न. शालिनी तोंड फुगून म्हणाली. तसे सर्वजण हसले. अदितीला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. तुम्ही सर्व प्रवासात थकला असाल. आधी आराम करा. अनुपमा, यांना यांची रूम दाखव. दादीसा अदितीकडे पाहत म्हणाल्या. थांबा भाभीसा, मी पण येते. अदिती भाभी आणि मी एकाच रूममध्ये राहणार आहोत, शालिनी म्हणाली. तसे तिघे निघाले. आम्ही जेवणाची तयारी करतो. चला दीदी, दामिनी काकीसाला बोलल्या. तशा दोघी किचनमध्ये गेल्या. बाकी सर्व आराम करण्यासाठी गेले होते. थांबा प्रताप, आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं आहे, दादीसा म्हणाली. तसे मिस्टर राठोड व दादीसा दोघेही दादीसाच्या रूममध्ये गेले. काकासाला टेन्शन आलं होतं, कारण त्यांना माहीत होतं दादी काय बोलणार आहे. रणबीर, राघव कुठे आहे? त्यांना सांगा लवकर घरी या. हा मुलगा कधी जबाबदारीने वागणार समजत नाही, काकीसा म्हणाल्या. राघव त्यांचा लहान मुलगा होता. जी बापूसा, रणबीर म्हणाला व बाहेर गेला. अनुपमा, अदिती आणि शालिनी या त्यांच्या रूममध्ये घेऊन आली. वरच्या मजल्यावर खूप मोठी अशी प्रशस्त रूम होती. अदितीचे संपूर्ण घर लहान पडेल इतकी मोठी रूम होती. आतमध्ये जुन्या काळातील किमती वस्तू होत्या. त्यामुळे असं वाटत होतं की ती एखाद्या पिक्चरमधली हवेली पाहत आहे. अदिती, तुम्ही आराम करा. उद्या आम्ही तुम्हाला संपूर्ण हवेली दाखवू. तुम्हाला काहीही हवे असेल तर निसंकोच सांगा. हे तुमचेच घर आहे. फक्त तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आमचं आदरातिथ्य करावं लागेल, अनुपमा हसत म्हणाली. तशी अदितीही हसली. चला निघतो आम्ही, अनुपमा म्हणाली व बाहेर गेली. अदिती बेडवर बसून शांत विचार करत होती. तितक्यात शालिनी शॉवर घेऊन बाहेर आली. भाभीसा, आधी फ्रेश व्हा, नंतर आराम करा, तुम्हाला बरं वाटेल, शालिनी म्हणाली. तशी तिची नजर अदितीवर गेली. मी समजू शकते भाभीसा, तुमच्या मनात काय चाललं आहे, पण आता हेच सत्य आहे जे तुम्हाला स्वीकारावं लागेल, शालिनी तिचा हात हातात घेत म्हणाली. शालू, माझं एक काम करशील? नताशा इथे नाही. तू एकदा अजिंक्यला कॉल करून विचार ना, तो ठीक तर आहे ना? त्याला जॉब मिळाला का? अदितीने विचारलं. ठीक आहे भाभीसा, आता जास्त विचार करू नका आणि प्लीज खुश राहा, शालिनी म्हणाली. तसं अदिती हसली. शालिनीचं बोलणं तिला पटत होतं. आता हे सर्व तिला ॲक्सेप्ट करावं लागणार होतं. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिच्या सुखातच आता सर्वांचं सुख होतं. परंतु अजिंक्यचा विचार काही केल्या तिच्या मनातून जात नव्हता. दिल्ली. अजिंक्य आता पूर्णपणे थकला होता. त्याने कितीतरी वकिलांच्या ऑफिसची धूळ कमी केली होती, परंतु कोणीच त्याला जॉबवर घेत नव्हतं. त्याला स्वतःचा राग येत होता, कारण इतक्या सहजासहजी अजिंक्य हार मानणार नव्हता. परंतु अदितीचा विचार आला की तो आतून खचून जात होता. जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत तो प्रोफेसरकडे अदितीचा हात मागण्यासाठी जाऊ शकत नाही. आणि गेलो तरी कोणत्या तोंडाने जाणार? कोण बाप माझ्यासारख्या जॉबलेस मुलाला आपली मुलगी देईल? विचार करून करून त्याचं डोकं सुन्न झालं होतं.
त्याच्याकडे असलेले पैसेही आता संपत आले होते. शेवटचे बँकेत जे काही पैसे होते तेही आज त्याने ATMमधून काढले होते. मुंबईमध्ये असतो तर काहीतरी करता आलं असतं, परंतु इथे तो काही करू शकत नव्हता. एक प्यारे मोहन सोडला तर कोणीच त्याला ओळखत नव्हतं. तो स्वतःच्या विचारांमध्ये रूमच्या जवळ आला तसा एका माणसाचा त्याला धक्का लागला. सॉरी साहेब, तो माणूस म्हणाला. अजिंक्यने त्याला सावरलं. कोई बात नाही, अजिंक्य म्हणाला व रूमच्या दिशेने निघाला. प्यारे मोहन अजून आला नव्हता. अजिंक्य तसाच कॉटवर आडवा पडला व पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. कितीतरी वेळ तो विचार करत होता की तितक्यात प्यारे मोहन आत आला. तुम मियाँ हो और हम कब से तुमको फ़ोन कर रहे थे. सोचा तुमको घर साथ लेके आएंगे. तुम्हारा फ़ोन बंद है का. प्यारे खुर्चीवर बसत म्हणाला. नाहीतर फोन तर चालू आहे, मोबाईलला रेंज नसेल. असं म्हणून अजिंक्य उठला व मोबाईल पाहण्यासाठी हात खिशात घातला. माझा फोन, पॉकेट. अजिंक्य खिसे चाचपत होता. का हुआ वकील बाबू, सब ठीक तो है ना. प्यारेने काळजीने विचारलं. माझा फोन आणि पैशाचं पॉकेट कोणीतरी मारलं आहे. आता माझे शेवटचे पैसे होते. आजच मी ATMमधून काढून घेतले होते. अजिंक्य टेन्शनमध्ये म्हणाला. ये दिल्ली है वकील बाबू, यहाँ बहुत सोच विचार करके रहना पड़ता है. तुम टेंशन काहे लेते हो, हम है ना, हम करेंगे तुम्हारा खर्चा. जब तुम्हारे पास पैसा आएगा तब लौटा देना. प्यारे म्हणाला. नाही प्यारे, मला आता असे हातावर हात धरून बसून चालणार नाही. माझ्यासाठी एखादं काम मिळेल का, कोणतेही, मी करायला तयार आहे. अजिंक्य म्हणाला. मजाक कर रहे हो वकील बाबू, हम ठहरे अनपढ़ आदमी. तुम्हारे लिए पढ़ा लिखा जॉब हम कहाँ से देखेंगे. प्यारे म्हणाला. आता मला कोणतेही काम चालेल. जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत काहीतरी करायला हवे. असे बोलून चालणार नाही. अजिंक्य म्हणाला. देखो वकील बाबू, तुम्हार बात तो सही है. हमरा एक दोस्त है, यहाँ पास ही के होटल में काम करता है. वो तुम्हारा मदद कर सकता है. पर वकील बाबू, हमको अच्छा नहीं लगेगा. तुम ऐसा छोटा काम करोगे. हम तुम्हार खर्चा कर लेंगे. प्यारे म्हणाला. कोणतेही काम लहान मोठे नसते. जशी माणसाची परिस्थिती असते तसे माणसाला तडजोड करावी लागते. फक्त थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का नोकरी मिळाली की सर्व काही ठीक होईल. अजिंक्य म्हणाला. तुम बातें बहुत प्यारी करते हो, तभी तो हम तुमको पसंद करते हैं. हमारी होने वाली भाभी बहुत खुशनसीब है जिनको तुम मिले. प्यारे म्हणाला. आता अजिंक्यकडे काहीच मार्ग नव्हता. काहीही करून त्याला काम करावे लागणार होते. नाहीतर राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च तो कसा भागवणार होता. आता तोही येईल त्या परिस्थितीवर मात देण्यासाठी तयार होता. कितीही संकटं आली तरी त्यातून मार्ग काढायचा हा त्याने निश्चय केला होता. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.